निमित्ताने आज लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. काय या सुरुवातीमध्ये खरं तर आज जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या महिला भगिनींना मनापासून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. या शुभेच्छा देत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या महिला दिनाच्या निमित्तानं महिला पत्रकार, महिला ज्या आमच्या कर्मचारी आहेत की ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने सेवाभावी वृत्तीने काम करतात, त्या सगळ्यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातल्या सर्व महिला पत्रकारांचा असेल, महिला कर्मचाऱ्यांचा असेल, महिला अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आपण ठेवला होता. आणि केवळ तेच नाही तर त्याच्याबरोबर एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा आज आपण केली. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी या देशातील संपूर्ण 14 ते 15 वयोगटातल्या गटातल्या मुलींसाठी जी वॅक्सिनेशन HPV वॅक्सिनेशनसाठी कॅन्सर प्रतिबंधक अशा पद्धतीची लस उपलब्ध करून दिली, त्याची आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात शुभारंभ आपण केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या वॅक्सिनेशनच्या कामाची आज सुरुवात झाली. स्वरूप कसं असेल महाराष्ट्रामध्ये, कसं राबवलं? 9,84,000 अशा पद्धतीनं आपण आयडेंटिफाय केलेल्या अशा आमच्या ह्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली आहेत. या 14 ते 15 वयोगटातल्या 9,84,000 मुलींसाठी आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या टीमनं दिल्लीमध्ये याच्याबद्दलचं एक वर्कशॉप झालं आहे, ट्रेनिंग झालं आहे. त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी इथं आपण आपल्या सगळ्या टीमला ट्रेन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून पुढच्या 3 महिन्यांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा या सगळ्यांच्या यंत्रणांच्या माध्यमातून गाव पातळीपासून ते मुंबई महानगरीपर्यंत सगळीकडं या HPV वॅक्सिनेशनचं प्रभावी अशा पद्धतीचं अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम, त्याचबरोबर आमच्या नगर विकास विभागाचे सगळे जे काही हॉस्पिटल्स असतील तिथले सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वयानं काम करतील. सर, आज फायनल मॅच आहे, त्या संदर्भात काही शुभेच्छा. आता महाराष्ट्र देशातल्या सगळ्या लोकांना शुभेच्छा द्यायची गरज नाही, आपण सगळ्यांनी ती बघायचं आणि जिंकायचं आहे. चला, थैंक यू. आज HPV वैक्सीनेशन के लिए महाराष्ट्र में शुरुआत करने के लिए आज का जागतिक महिला दिन जो है उसके अवसर पर हम लोगों ने इसकी शुरुआत की है. मैं पहले तो देश के पंतप्रधान आदरणीय मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, आभार उनके प्रति व्यक्त करता हूँ, क्योंकि ये वैक्सीनेशन बहुत ज़रूरी था. इसके लिए हम लोग बहुत सारा प्रयास कर रहे थे, लेकिन जिस तरह से मोदी जी ने देश भर के सभी हमारे युवा जो लड़कियां हैं उनके लिए 14 से लेकर 15 साल तक की सभी देश की सभी लड़कियों के लिए आज जो वैक्सीनेशन उपलब्ध किया, इसका औपचारिक शुरुआत हमने की है. अगले 3 महीने में पूरे महाराष्ट्र राज्य के सभी हमारे जो 14 से लेकर 15 तक की आयु तक की जब भी हमारे सभी जो महिलाएं हैं या नई बेटी है, उनके लिए हम लोग काम करेंगे. प्रोसेस किस तरह से रहेगा? ग्रामीण क्षेत्रों में खासकर इन चीज़ की अवेयरनेस नहीं रहती है, तो आप कुछ एक कमेटी बना रहे हैं या एक कैसे करेंगे इसको? इसकी प्रोसेस तो इसके पहले ही बनी हुई है. जिस तरह से ये निर्णय लिया है, ये निर्णय ऐसे ही नहीं लिया गया. इसके बारे में जो कुछ एक SOP चाहिए थी, वो SOP तय हो गई है. SOP के माध्यम से जो ट्रेनिंग होनी चाहिए थी, इसके लिए दिल्ली में हमारे जो 90 डॉक्टर्स हैं, 90 डॉक्टर्स हैं, उनकी ट्रेनिंग ऑलरेडी 2 महीने पहले हुई थी. गार्डासिल की जो लस वैक्सीनेशन का जो गार्डासिल है, उसके बारे में जो जो कुछ करना चाहिए उसके लिए एक SOP तैयार करके पूरे 3 महीने में हम लोगों ने क्या करना है, हमारे स्टाफ को उसके बारे में पूरी जानकारी दी गई है. और उसके माध्यम से सभी लोगों को, ग्रामीण क्षेत्र हो या शहरी क्षेत्र हो, नागरिक क्षेत्र हो, सभी लोगों को अच्छी तरह से ये वैक्सीनेशन मुफ्त में मिले और अच्छी तरह से उसका उपयोग हो, इसके लिए SOP तैयार किए हुए आप अगले 3 महीने में ये सब हम कंप्लीट कर देंगे. सर, आज फाइनल मैच है, क्या शुभकामनाएं देंगे खिलाड़ियों को और किस तरह भी अरे भाई, शुभकामनाएं नहीं, मैच देखनी है और जीतनी है. सभी भारतवासियों का जो मन में है वही तो हमारे मन में होगा. हम लोग बहुत आतुर है जीत के लिए. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.